नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। पुणे जिल्ह्यातील दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्रामार्फत करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांसाठी जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या होत्या। स्वामींचा प्रसादरूपी शिधा किटचे वाटप मंगळवारी करण्यात आले। यासोबतच या केंद्राच्या आरोग्य विभागाअंतर्गत गरजूंना औषधांचेही वाटप करण्यात आले। यावेळी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वरचे महाव्यवस्थापक श्री चंद्रकांत दादा मोरे यांनी स्वतः ग्रामीण भागात जाऊन या किटचे वाटप केले आणि या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी ग्रामस्थांची हितगुज करून मार्गदर्शन रूपी धीर दिला। मंगळवार दिनांक 14 रोजी गुरुपुत्र श्री चंद्रकांत दादा मोरे आणि श्री सतीश दादा मोटे यांच्या सानिध्यात तसेच करमाळा तालुक्याच्या तहसीलदार शिरपा ठोकळे, खरेदी विक्री केंद्राचे चेअरमन शंभूराजे जगताप, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक शेठ खाटेर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, आदिनाथचे संचालक अॅडव्होकेट राहुल सावंत यांच्या उपस्थितीत बिटरगाव, संगोबा आणि आळजापूर या ठिकाणी या किटचे वाटप करण्यात आले। यावेळी श्री चंद्रकांत दादा मोरे यांनी ग्रामस्थांशी हितगुज करताना नैसर्गिक आपत्तीतून वाचण्यासह श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून आध्यात्मिक सेवेसह बालसंस्कार, विवाह संस्कार, कृषी विभाग आदींचा लाभ घेण्यासह असाध्य व्याधींवरील सोपे उपचार सर्वांना सांगितले। यावेळी करमाळा शहरातील गणेशनगर, श्री खोलेश्वर महादेव मंदिर, रंभापुरा आणि तेली गल्ली येथील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या सेवेकऱ्यांसह करमाळा तालुक्यातील केम, जातेगाव, वांगी नंबर 2, वीट, केतूर नंबर 2, खटकी, रायगाव, पांडे, जेऊर, पांगरे आणि टेंभुर्णी, वेळापूर, माळशिरस, करकम येथील सेवेकरही मोठ्या संख्येने उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातनं जवळपास 4200 या किराण्याच्या आणि संसाराला लागणाऱ्या विशेष काही सेवेच्या शिधारूपी प्रसाद आपल्यापर्यंत पोच झालेला आहे आणि ते वाटण्याकरता पुणे शहरातनं आणि दौंड तालुक्यामधनं सुद्धा या ठिकाणी सेवेकरी आलेले, सोलापूर शहरातनं सुद्धा सेवेकरी या ठिकाणी आलेले, त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो। परंतु आज गेली 76 वर्षापासून या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं कार्य हे अविरतपणे चालू आहे। सोलापूर वासियांना श्री स्वामी समर्थ महाराज निश्चित माहीत असतील, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो, खरं तर तुम्ही खूप पुण्यभूमीमध्ये जन्माला आलेला आहात। कोणी कर्मभूमी म्हणून या ठिकाणी सत्कर्म करताय। ही सोलापूर भूमी पंढरपूरच्या पांडुरंगाची जशीच आहे तशीच अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची आहे। आज गुरुमौली सांगतात 18 विभाग आपल्याला प्रत्येक खेडोपाडी नगरांपर्यंत पोहोचवायचे। त्यामध्ये पहिला विषय आहे मानवाचं दुःख हरण करणं, त्याला प्रश्नोत्तर म्हणतात। दुसरा विषय आहे हे लहान बालक आहे यांना सुसंस्कारित करणं, त्याला बालसंस्कार म्हणतात। तिसरा विषय आमच्या भगिनींचा आवडता सणवार व्रतवैकल्य, कोजागरती कोजागिरी झाली पण पुढे आता दिवाळी येईल, मग त्याचं कसं करायचं याच्याविषयी मार्गदर्शन असेल। शेतकऱ्यांना शेतीबद्दल महत्व सांगणं, सेंद्रिय शेती, शेतीशी संबंधित जे पूरक उद्योग व्यवसाय असतात, 56 प्रकारचे व्यवसाय, म्हणून आमचा शेतकरी शेती करताना व्यावसायिक झाला पाहिजे, उद्योजक झाला पाहिजे असं गुरुमौलींचं सांगणे। आपण शेतकऱ्याच्या कुटुंबात बघतो 2 मुलं असतात आणि दोन्ही शेती करताना एकमेकांमध्ये वादविवाद करतात, म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना आणि तरुणांना सांगणे, शेतकऱ्याच्या एका मुलाने शेती पिकवायची आणि शेतकऱ्याच्या दुसऱ्या मुलाने तो शेतमाल शहरामध्ये नेऊन योग्य पद्धतीने विकायचा। हे मार्गदर्शन शेतीशास्त्रातनं आपल्या मार्गातनं दिलं जातं। एवढंच नव्हे,
शेतकऱ्यांच्या मुला मुलींच्या लग्नाचा प्रश्न असेल, लग्न जमवणं, खूप अनाठाई खर्च न करता, ऋण काढून सण साजरे न करता, कमी खर्चात कमी माणसात लग्न कसं लाभावं, विवाह संस्कारातनं त्यावर प्रबोधन होतंय। याच्या पलीकडे सगळ्या माणसांचं, मानवाचं आरोग्य चांगलं राहावं, त्याकरता आयुर्वेदाचा प्रचार असेल, आहारशास्त्र असेल, तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे काही छोटे मोठे काही वस्तू आहे त्याचा उपयोग कुठल्या आजारावर आपण केला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केलं जातं। असे निरनिराळे विषय आपल्या मार्गातनं, ग्राम अभियानातनं सांगितले जातात। पण सगळ्या माता भगिनींना आणि ग्रामस्थांना सांगतो, बिना चिंतेचं कोणीही नाही। जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूच शोधून पाय, कोण सुखी आहे। पण तुमच्याकरता सांगतो, इथे जेवढे बसलेले सगळे भाविक सेवेकरी 100% सुखी आहे। तुम्ही म्हणाल कसं? लोक सुखाची, धनाची व्याख्या वेगळी करतात। ज्याच्या जवळ सोनं नाणं, पैसा अडका, धन दौलत, तो माणूस सुखी आणि श्रीमंत। पण आमचं म्हणणं असं आहे, जो व्यक्ती स्वामींची सेवा करतो, दिवसभर कष्ट करतो आणि झोपेचं कुठलंही औषध न घेता रात्री 15 मिनिटात झोपी जातो, तो माणूस जगातला सगळ्यात श्रीमंत आणि सुखी आहे। तसं पाहिलं तर एक हात मदतीचा परमपूज्य गुरुमाऊलींनी आव्हान केलं की या परिस्थितीवरती आपल्या सेवेकरी कुटुंबातून आपल्याला एक मदतीचा हात पुढे करायचा आहे। आणि त्या दृष्टीने ज्या मराठवाडा असन, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं सोलापूर जिल्हा असन, ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती आहे आणि अशा ठिकाणी आपल्या सेवा मार्गाच्या वतीने केंद्रही चालू आहे आणि त्या परिवारातून, आपल्या स्वामी समर्थ परिवारातून कुठंतरी मदतीचा हात पोहोचला पाहिजे। आणि गुरुमाऊलींच्या आव्हानानंतर पुणे जिल्ह्यातून या सेवा मार्गाचे जे काही केंद्र कार्यरत आहे, सर्व सेवेकरांच्या माध्यमातून ही जी आज तुमच्या समोर जे किट आलेलं आहे, हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बनवण्याचं आणि सेवेकरांनी प्रयत्न केले पाहिजे। अर्थात त्याचं एक छोटंसं आपल्यासमोर 8-10 दिवसामध्ये सेवेकरांनी केलेले काम, हे किट किराणा दुकानातून पॅकिंग करून आणलेलं नाही, मोठ्या प्रमाणात कट्ट्याच्या स्वरूपात 50 किलो असेल, 20 किलो, 30 किलो अशा पद्धतीने आणले, केंद्रामध्ये आणले। सेवेकरी महिला सकाळी 10:30च्या आरतीला आले की सायंकाळी 8, 9, 10 वाजेपर्यंत ते पॅकिंग करायचे। पॅकिंग करताना श्री स्वामी समर्थ जप करीत करायचे। अगदी लहान मुलांपासून तर अगदी आपण म्हणतो सिनियर लोक इथपर्यंत सगळ्यांनी दररोज त्याच्यावरती मेहनत घेतलेली। एकच उद्देश, आपल्या गुरूंनी आदेश दिलेला आहे आणि आपल्या परिवारातून ही कुठेतरी मदत चाललेली आहे। अर्थात मदतही शब्द वेगळा वाटेल, परंतु गुरुमाऊलींकडून हा प्रसाद खऱ्या अर्थाने तुमच्यापर्यंत आलेला आहे। अनेक सामाजिक संस्था यामध्ये काम केलेलं आहे, पण सज्जनो यामध्ये श्री स्वामी समर्थ हा जप केलेला आहे। अनेक सेवेकरी महिला असतील, सेवेकरी परिवारातून देताना सुद्धा त्या भावनेने दिलेला आहे। आणि निश्चित येणाऱ्या दिवाळीला यामध्ये एक शिऱ्याचा प्रसाद म्हणून तुम्हाला रवा 1 किलो दिलेला आहे, साखर पण आहे आणि तेल पण आहे। ज्यावेळेस हा गोड प्रसाद तुम्ही दिवाळीला बनवता, इतर बरेच काही पदार्थ आपण दिवाळीचं फराळाचं म्हणून बनवतो, परंतु गुरूंकडून जो काही आलेला प्रसाद आहे आणि तो जो काही आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे, तर निश्चित मला वाटतं आपल्याला आपल्या जीवनामधला हे सर्वात एक आनंदाचा क्षण असणार आहे। आपलं गुरुपीठ गुरुमाऊलींच्या माध्यमातून आपण या परिस्थितीमध्ये आपण सगळ्या गोष्टीला मदत करतो आणि ह्या गोष्टीच्या अशी भयंकर समयी आपण आपल्या गुरुपीठ मार्फत, आपल्या दादासाहेब मार्फत, गुरुमाऊली मार्फत आपले हे जे किट वाटप करताय हे अतिशय चांगलं आहे। हे माऊलींचा प्रसाद आहे, स्वामी समर्थांचा प्रसाद आहे की आपलं स्वामी समर्थ केंद्र, त्रिंबकेश्वर असतील, गुरुपीठ असेल, सगळ्या ज्या अडचणी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, वाईट आहेत, पूरग्रस्त अशा ठिकाणी मदत करताय। ही सोपी अख्ख्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, जगामध्ये आपली सर्व केंद्र आहेत। त्या केंद्रामार्फत आज गुरुमाऊलींच्या हस्ते, दादांच्या हस्ते आज आपल्या सर्व
पूरग्रस्तांना मदत होते ही दखल आपल्या गुरुमाऊलींनी घेतली आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाला, गोरगरीब जनतेला कुठेही तळागाळापर्यंत लोकांचे अडीअडचणी आले असेल त्यावेळेस आपले गुरुमाऊली दादासाहेब आणि गुरुमाऊली धावून येतात. समर्थ श्री स्वामी समर्थ केंद्र करमाळा यांच्या वतीने वरचेवर खूप कार्यक्रम घेतले जातात. दरवेळेस धार्मिक कार्यक्रम असतात. मला वाटतं 1 वर्षापूर्वी सहस्त्राभिषेक आपण इथे घेतला होता आणि तो कार्यक्रम खूप छान झाला. 1000 धारा पिंडीवर येत होत्या. पण आजचा कार्यक्रम म्हणजे एक जी घटना घडली, पूरस्थिती आली आणि त्याला मदत म्हणून एक त्यांच्या संसाराला एक हातभार म्हणून हा जे कार्यक्रम आयोजित केलाय. तर या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. इथल्या टीमला की मला वाटतं सोलापूर जिल्ह्यात नाही 4-5 जिल्ह्यात इथली टीम खूप सक्रिय आहे आणि हे सगळे सेवा खूप मेहनतीने करतात. दर महिन्याला अक्कलकोटला पण सगळे पारायणला जातात. तरी मी ह्या सगळ्या कार्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देऊन माहिती करतो. करमाळा तालुक्यात अनेक लोकांनी मदत केली. या मदतीमुळे करमाळा तालुक्यातले जी पूरग्रस्त लोक होते, जे पूरग्रस्त बाधित शेतकरी होते, ह्या शेतकऱ्यांना मदत झाली. एक फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून त्यांचा संसार हे उभा राहण्यासाठी मदत झालेली. पण आपण नुसते किट नाही साहेब, तर आपण ह्या किट मार्फत त्यांना एक स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सुद्धा देत आहे. मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, आदिनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की ह्या पूरग्रस्त परिस्थितीमधून आम्हाला लवकर श्री स्वामी समर्थ महाराज यातनं बाहेर पाडून आमच्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा त्यांचे शेत असेल, त्यांचं पीक असेल, त्यांचं कुटुंब असेल, हे पुन्हा एकदा ऊर्जेने कार्यरत करण्यासाठी स्वामी समर्थ महाराज शक्ती देऊ आणि तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या शेतकऱ्यांना राहू एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. आपले सर्वांचे लाडके आदरणीय दादासाहेब, मला अक्षरशः आता विनंती करण्यापूर्वी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही म्हणून मी फक्त 2 मिनिटं घेतो दादासाहेब आपली परवानगी घेऊन. की ज्या पद्धतीने काल करमाळ्यामध्ये पुण्याहून 2 कंटेनर दाखल झाले आणि अक्षरशः सगळीकडे ही कंटेनर कुठून आले ही चर्चा चालू झाली आणि अशाच पद्धतीने ज्या वेळेस कोल्हापूरला पूर आला होता आणि त्यावेळेस आपल्या गुरुपीठामार्फत जी काय कोल्हापूर जिल्ह्याला मदत गेली होती तर ती मदत इतक्या मोठ्या प्रमाणात होती की त्यावेळेसचे आपले छत्रपती शाहूराजे की त्यांनी ही मदत बघितली आणि त्यांना त्यावेळेस कळलं की अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ म्हणजे स्वामींची सेवा काय होते ती कळलं आणि अधिक जाणून घेण्यासाठी शाहू महाराजांनी थेट त्र्यंबकेश्वर गाठलं आणि तिथं पहिल्या सुरू आपल्या दादासाहेबांना युवा संत ही उपाधी मिळाली आणि ती आपल्या छत्रपती शाहूराजांकडून. आणि मला दुसरा एक अनुभव सांगायचा आहे दादासाहेबांचा आवर्जून की दादासाहेब आपल्या हितगुजमध्ये नेहमी सांगतात, एका मुलीची गोष्ट सांगतात आणि आपले गुरुमाऊली हे साक्षात श्री स्वामी समर्थ स्वरूप कसे आहेत हे आपली खात्री पडते. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपले आदरणीय दादासाहेब सुद्धा श्रीपाद श्री वल्लभ आहेत आणि त्याचं एक उदाहरण मी सांगतो की डॉक्टर असणारे एक ताई गुरुपीठामध्ये महाराजांपुढे इच्छा व्यक्त करतात की आम्ही दररोज रुग्णांच्या नाड्या चेक करतो, महाराज तुमची नाडी चेक करण्याचा योग येईल का? आणि बरोबर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस दादासाहेबांची त्या डॉक्टर ताईंची भेट होती त्यावेळेस मी थोडक्यात सांगतोय की दादासाहेब पण म्हणजे असा हात करतात आणि म्हणतात की तुम्ही रोज किती रुग्णांच्या नाड्या चेक करता, कधी आमची बी नाडी चेक करत जावा. म्हणजे दादासाहेब कोण आहेत, आज आपण किती भाग्यवान आहोत की प्रत्यक्षात श्री स्वामी समर्थ स्वरूप श्रीपाद श्री वल्लभ स्वरूप दादासाहेब आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेले आहेत. मी जास्त वेळ न घेता दादासाहेबांना विनंती करतो की त्यांनी अमृतुल्य हितगुज करावं. श्री स्वामी समर्थ.